हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्व? मस्तच असाल सगळे. मस्त राहा, स्वस्त राहा आणि एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. मी आज याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आवडला असेल तर नक्की शेवटपर्यंत पहा आणि जरूर शेवटपर्यंत पहा बरं का. विनंती आहे माझी. आई वडील आणि मुलीचं नातं याबद्दल मी सांगणार आहे. आई वडील आणि मुलीचं नातं हे खूप अतूट असतं बरं का. मुलगी म्हणजे काळजाचा तुकडा असतो, याचा अर्थ असं नाही मुलगी म्हणजे काळजाचा तुकडा आणि मुलगा म्हणजे दूरचा असतो असं नसतं. मुलगी ही परक्याचं धन मानलं जातं. परक्याच्या घरी जाणार असती म्हणून आईवडील तिला खूप खूप फुलाच्या कळीसारखं जोपासलेलं असतं, वाढवलेलं असतं आणि जपलेलं असतं. त्यामुळे मुलगी ही अमूल्य आहे, भेट आहे असं मानलं जातं. काही गोष्टी माहीत असतात ना, त्याचा कालावधी माहीत असेल, एक्सपायरी डेट असेल एखाद्या गोष्टीला, तर ती आपण काय करतो, पटकन तिला जपण्याचा प्रयत्न करतो किंवा संपवण्याचा प्रयत्न करतो. तसंच मुलगी ही अशी कळी आहे, तिला आईवडिलांच्या घरातून काही कालांतरानं ठरलेलंच असतं. एखाद्या गोष्टीची एक्सपायरी कशी असते, ते एक्सपायरी डेट येणार आहे, शेवट होणार आहे त्याचा. तसंच मुलीला जन्माला घातलं आहे, पण ती हळूहळू कशी मोठी होती, अंगणामध्ये दुडू चालती आणि मोठी होती, वयात येते, कधी कळत नाही बापाला. आणि आई तर रोज आतून तुटत असती की रोज आई मुलीमध्ये बदल झालेले बघत असती, मुलगी हुशार झालेली बघत असती, मोठी झालेली बघत असती आणि वडिलांनाही वाटतं एकदा वयात आल्यावरती आता हिचं लग्न होणार आणि मग ही आपल्याला कायमचं सोडून जाणार. पुढचं जावई पाहुणा म्हणा कसा भेटेल कसा सांगता येत नाही. आपण मात्र तिला फुलाप्रमाणे जपलं आहे आणि जपत राहायचं. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत मुलीला जपलं जातं. जोपर्यंत माहेरी आहे तोपर्यंत तिला फुलाच्या कळीसारखं अगदी जपलं जातं. म्हणून म्हणतात की मुलगी ही अमूल्य आहे, मुलगी ही लक्ष्मी आहे. मला एवढंच सांगायचं आहे की लक्ष्मीला जसं तिच्या आईवडिलांनी जसं सांभाळलं तसं तिला सन्मान मिळणार आहे की नाही हे माहीत नसतं. त्यामुळे आईवडील तिला अमूल्य भेट आणि खूप सारं जपतात, काही कमी पडू देत नाहीत. अक्षरशः बापानं कधी सणाला कपडे घेतले नाहीत, पण मुलीला मेकअपच्या सामानसहित कपड्यासहित कधी कमी पडू दिलेलं नसतं. याला म्हणतात बाप. तर आईला तर मुलीचं कौतुकच असं. जसजशी मोठी होती तसं आईचं हृदय असं दाटून येत असतं की माझी मुलगी मोठी होत चालली आणि आपल्या ताब्यातलं पाखरू दुसऱ्याच्या ताब्यात जाणार आणि ते सुखी राहणार की नाही. ती भरारी घ्यायला तयार आहे, पण तिला साथ देणार की नाही. समजदार आहे, पण तिला समजून घेणारा भेटेल की नाही याच चिंतेत असतात आईवडील. म्हणून कुठल्याही मुलीला असं दोषी ठरवू नका. कित्येक आया असं म्हणतात की बाबा माझ्या मुलीला काही वेळा म्हणजे प्रत्येक आईला असं मनात येतं काही वेळा की माझ्या मुलीला जेवण बनवायला शिकवू का नको. आणि परत थोड्या वेळानं अजून मनात येतं मी नसल तर माझ्या मुलीला जेवण बनवायला शिकवलं तर तिला किती आधार मिळेल. माझ्या मुलीला लग्न झाल्यावरती कोणी बोललं छान जेवण बनवती तर किती छान वाटेल. म्हणजे आईचे मतं दोन असतात. खूप प्रेम असतं ना तिथं आई अशी दाटून जाती आणि असं तिला वाटतं की मी आहे तर माझ्या मुलीला आराम भेटला पाहिजे, मी कशाला काही शिकवू. आणि दुसरं मत असं असतं की माझी मुलगी ही माझ्यापाशी कायमस्वरूपी राहणारी नसती, म्हणून तिला काहीतरी शिकवून पाठवलेलं बरं. आईची अशी दोन मतं असतात. आजकाल प्रत्येक घरामध्ये नातं तुटलं तर बऱ्याच गोष्टींमध्ये सरळ बोलून जातात. आईचे संस्कार नाही आहेत किंवा आईचे फोन कॉल चालू आहेत. आई चांगलं शिकवत नाही, आई नांदू देत नाही, आई संसार फुलू देत नाही, आई मुलीला संसारामध्ये गुंतून देत नाही. पण असं काही नसतं बरं का माता माऊलीनं. आता विचार करा, तुम्ही तुमच्या पोटच्या मुलीला जन्म दिलेला तिला तुम्ही सांगाल का नांदू नको. बिलकुल असं नाही आहे, गैरसमज आहे हा. आईला मुलीची खुशालीच ऐकायची असती. आणि आजकाल झाला आहे सोशल मीडिया, फोन कॉल आले तर खुशाली विचारायची सवय झाली म्हणून विचारतात आणि आनंद वाटतो म्हणून विचारतात. कुठल्याच आईवडिलांना वाटत नाही माझ्या मुलीचा संसार बसू नये म्हणून. मुलीचा संसार बसू नये म्हणजे त्यात जावायचं नुकसान आहे आणि जावायच्या विरोधात जायचंच असेल तर त्यात मुलीचं नुकसान आहे. तर असा गैरसमज प्लीज करून घेऊ नका कोणी. ताई, दादा, भाऊ, काका सगळ्यांना मी सांगते कुठल्याच आईला वाटत नाही सुखानं. हां, माझ्या मुलीचा फोन 8 दिवसातून एकदा आला तरी चालेल,
महिन्यातून एकदा आला तरी चालेल किंवा दिवसातून 2दा आला तरी चालेल, पण माझी मुलगी सुखी असावा ही अपेक्षा एक आईला असती. एवढंच असतं. उगाच आईला कलंकित ठरवू नका. त्या आईनं त्या कळीला कसं वाढवलं आहे, कसा जन्म दिला आहे हे तुम्हाला माहीत नाही. तिनं तिला घडवलं आहे, जन्मवलं आहे आणि मोठं केलं आहे आणि दुसऱ्याच्या ताब्यात दिलं आहे, म्हणून तिचं हृदय असं तिच्या विना राहत नाही आहे आणि तिला नेहमी आधार देण्याचा प्रयत्न करत असते. ती आई असती. त्यामुळे मुलीला कधीच कोणाच्या नावं ठेवू नका. आणि आपल्या मुलीला सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे आपल्या मुलीला जोपर्यंत आई बापाच्या घरी आहे तोपर्यंत तिला खरंच जपा, कारण पुढे माहीत नाही कसा भेटल जावाय. खूप छान भेटल, खूप त्रास देणारा भेटल, कारण कित्येक घरामध्ये प्रॉपर्टी पाहून मुली दिलेल्या त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले बघितले आहेत आणि झोपडी बघून दिलेला म्हणजे माणुसकीचे माणसं भेटले तर मुलीचं सोनं झालेलं आहे. मग चटणी भाकरीही खाईना. मुलीवरती परिस्थितीवरती माणसावर अवलंबून नसतं. माणसाचे मनं कसे आहेत, स्वच्छ आहेत, निर्मळ आहेत, कसे आहेत याच्यावर अवलंबून असतं. मुलीचं नांदणं कसं असेल आणि कसं होईल. मग पूर्णपणे सासरच्या लोकांवरती असतं. तिला किती ॲडजस्ट करायचं, तिला किती वेळ द्यायचा, तिला किती समजावून घ्यायचं, तिला किती समजावून सांगायचं, तिला किती सहकार्य करायचं, या भावना मात्र सासरकडच्या असल्या तर मुलीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मेल्यावर तर माती सर्वांचीच होणार असती, पण जिवंतपणी राख रांगोळी झाली नाही पाहिजे. सोनं नाही झालं तरी चालेल, पण राख रांगोळी झाली नाही पाहिजे. असं आनंदी जीवन गेलं पाहिजे प्रत्येक महिलेचं, तर आपल्या माता भगिनी सुखी राहतील आणि आनंदी राहतील. एवढंच मला सांगायचं आहे. तर चला, इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि थांबते इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.